नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 100 प्रश्न आपण पाहणार आहोत. असे प्रश्न जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत, तेच प्रश्न आपण तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. चला तर बघूया प्रश्न पहिला. कावेरी नदीचा पाणीवाद कोणत्या 2 राज्यांमध्ये आहे? तर कर्नाटक आणि तामिळनाडू या 2 राज्यांमध्ये कावेरी नदीचा पाणीवाद आहे. पुढील प्रश्न पहा. कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्र किनारा आहे? तर गुजरात राज्याला सर्वात लांब समुद्र किनारा आहे. दोन्ही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. पुढील प्रश्न पहा. कोया जमाती कोणत्या राज्यातील आहे? तर आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश. भारतीय सागरी व्यापाराचे पूर्व प्रवेशद्वार कोणत्या बंदराला म्हणतात? तर हल्दिया बंदर. हल्दिया. विद्यार्थी मित्रांनो, लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे, हल्दिया बंदर कोणत्या राज्यात आहे? ओके. पुढचा प्रश्न पहा. भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा कोणती? तर हॅविलँड हेराल्ड. हॅविलँड हेराल्ड ही भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आहे. पुढील प्रश्न पहा. भारतातील पहिले विद्यापीठ कोणते? योग्य उत्तर आहे तक्षशिला विद्यापीठ. तक्षशिला विद्यापीठ. रेल्वे पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा. भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था कुठे आहे? योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था आहे. पुढील प्रश्न पहा. भारतातील पहिली रेल्वे कधी धावली? योग्य उत्तर आहे 16 एप्रिल 1853. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला झोपेत जरी विचारलं तरी उत्तर यायला पाहिजे, कारण कारण हा प्रश्न 25 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये हा प्रश्न खूप वेळा विचारला गेला आहे. झोपेत म्हणायचं 16 एप्रिल 1853, 16 एप्रिल 1853, 16 एप्रिल 1853 पहिली रेल्वे धावली. पुढचा प्रश्न पहा. भारतातील पहिला इलेक्ट्रॉनिक रोबोट कोणता होता? तर आर्यभट्ट. आर्यभट्ट. भारतातील पहिले डिजिटल गांधी दर्शन केंद्र कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न पहा. कर्कवृत्त कोणत्या राज्यांमधून जाते? तर पहा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांमधून कर्कवृत्त जाते. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती. काय? मित्र माझा रागू छाप. मित्र माझा रागू छाप असं लक्षात ठेवायचं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, मी वरनं काय म्हणायचं? मिझोराम. मी वरनं काय म्हणायचं? मिझोराम. त्र वरनं काय म्हणायचं? त्रिपुरा. त्रिपुरा. नंतर पुन्हा काय? मित्र माझा. पुन्हा म वरनं काय म्हणायचं? मध्य प्रदेश. झा वरनं काय म्हणायचं? झारखंड. रा वरनं काय म्हणायचं? राजस्थान. गु वरनं काय म्हणायचं? गुजरात. आणि छा वरनं छत्तीसगड आणि प वर्ण पश्चिम बंगाल. मित्र माझा रागू छाप. मित्र माझा रागू छाप असं लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, असाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे की कर्कवृत्त किती राज्यांमधून जाते? आता मी तुम्हाला ट्रिक सांगतो आणि तुम्ही मला उत्तर सांगायचं आहे. काय म्हटलं आहे? कर्कवृत्त. ओके. तर काय करायचं आहे? हा जो पाठीमागचा भाग आहे सर्व खोडून टाकायचा आहे. पहिलं अक्षर काय आहे? क. आपण क कसा लिहितो? असा लिहितो. बरोबर की नाही? मग काय करायचं आहे? हा जो क आपण लिहितो, हा असा लिहितो की नाही? तर हा वरचा पार्ट खोडायचा, उभी रेष खोडायची. फक्त असा पार्ट आपल्याला दिसतो. दिसतो की नाही? असा. तर काय करायचं आहे? याला फक्त थोडंसं उभं करायचं. असं तिरपं असं उभं करून घ्यायचं आणि तुम्हाला कसा अंक दिसतोय? 8 सारखा अंक दिसतोय. दिसतोय की नाही 8 सारखा? मग ध्यानात ठेवायचं, कर्कवृत्त किती राज्यांमधून जाते? तर 8 राज्यांमधून जाते. हे बघा, या ठिकाणी पहा,
या ठिकाणी क आहे. काय आहे? क, क हा क असा आहे. याला फक्त काय केलं, आपण थोडासा असा उभा करून घेतला. 8 सारखा दिसला आणि 8 राज्यांमधून कर्कवृत्त जाते. ओके. पुढील प्रश्न पहा. वेलची टेकड्या कोणत्या राज्यात आहे? तर केरळ. वेलची टेकड्या केरळ राज्यात आहे. विद्यार्थी मित्रांनो, याला पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. पहा, काय म्हटलं आहे? वे. हा जो वे आहे की नाही, या वेला काय करायचं, फक्त एकूण असाच व सारखा एक भाग उलटा जोडून द्यायचा. झालं के, के, केरळ. वेलची टेकड्या केरळ राज्यात आहे. ओके. हा जो वे आहे, वेला फक्त काय केलं आपण, असा आणखी एक पार्ट जोडून दिला. वचा सक्का भाऊ, त्याला थोडा उलटा केला आपण. मग असा जोडून दिला. बरोबर के तयार झाला आणि केरळ असं लक्षात ठेवायचं आहे. झोपेत जरी विचारलं, वेलची टेकड्या केरळ, वेलची टेकड्या केरळ. पुढील प्रश्न पहा. इंदिरा गांधी राष्ट्रीय विमान वाहतूक अकादमी कोठे आहे? तर फुर्सतगंज या ठिकाणी आहे, उत्तर प्रदेशमध्ये. पुढचा प्रश्न. कोणत्या शहराला देवाचे निवासस्थान म्हटले जाते? तर प्रयाग, प्रयाग. पुढील प्रश्न पहा. आदमचा पूल कोणत्या 2 देशांमध्ये आहे? तर भारत आणि श्रीलंका या 2 देशांदरम्यान आदमचा पूल आहे. अओ जमाती कोणत्या राज्यात आहे? तर आसाम. अओ जमाती आसाम राज्यात आहे. पुढील प्रश्न पहा. अंदमान आणि निकोबार बेटांचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर सॅडल पीक, सॅडल पीक. अरवली पर्वतरांगातील सर्वात उंच शिखराचे नाव काय आहे? तर गुरु शिखर, गुरु शिखर. पुढील प्रश्न पहा. अंदमान आणि निकोबार बेटे कुठे आहेत? तर बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार बेटे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी कोणते बंदर विकसित करण्यात आले? न्हावा शेवा. हा प्रश्न 15 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. तुम्ही पोलीस भरती चेक करा, तलाठी भरती चेक करा, वनरक्षक भरती चेक करा. जे काही प्रश्नपत्रिका आजपर्यंत जे काही पेपर झालेले आहेत, त्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न खूप वेळा दिसणार आहे. मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी कोणते बंदर विकसित करण्यात आले? तर न्हावा शेवा. पुढील प्रश्न पहा. पानिपतची दुसरी लढाई 6 एप्रिल 1556 रोजी कोणा दोघांमध्ये झाली? तर अकबर आणि हेमू. अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झाली दुसरी लढाई पानिपतची. कधी झाली? 6 एप्रिल 1556. पुढील प्रश्न पहा. दीन ए इलाही नावाचा नवीन धर्म कोणी सुरू केला? तर अकबर, अकबर. पुढील प्रश्न पहा. गुजरातच्या विजयाच्या स्मरणार्थ अकबराने काय बांधले? तर बुलंद दरवाजा. एन ए अकबरी ही एक महान ऐतिहासिक रचना कोणी लिहिली? तर अबुल फजल यांनी लिहिली. पुढचा प्रश्न. 1526 मध्ये बाबरने कोणत्या राजवंशाच्या शासकाचा पराभव केला आणि मुघल साम्राज्याची पायाभरणी केली? तर लोधी राजवंश. लक्षात ठेवा, 1526 मध्ये बाबरने लोधी राजवंश या शासकाचा पराभव केला आणि मुघल साम्राज्याची पायाभरणी केली. पुढचा प्रश्न पहा. पानिपतची पहिली लढाई कधी झाली? तर 21 एप्रिल 1526. 21 एप्रिल 1526 पानिपतची पहिली लढाई. पंचवार्षिक योजनांच्या इतिहासात कोणती योजना भारताची सर्वात अयशस्वी योजना मानली जाते? तर तिसरी योजना ही सर्वात अयशस्वी योजना मानली जाते. अयशस्वी. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पर्यायामध्ये पहिली, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी असं दिलं आणि तुमच्या लक्षात राहत नसेल, तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो. काय म्हटलं आहे? अयशस्वी, अयशस्वी. हा शब्द आपण कसा लिहितो? अ, य, श, स्वी. बरोबर की नाही? मग काय करायचं आहे? हा जो काही शब्द आहे अयशस्वी, यामध्ये पहिलं अक्षर काय आहे? अ. काय आहे? अ. मग हा जो काही अ आहे, हा आपण असा लिहितो. हा अ 3 सारखा आहे की नाही? पुढचा पार्ट, हा पाठीमागचा पार्ट हा खोडून टाकायचा. 3 सारखा दिसतो. यावर ध्यान ठेवायचं. अयशस्वी 3. इथं 3 दिसतो की नाही? पहा बरं. 3, 3. मग असा जर प्रश्न आला, पंचवार्षिक योजनांच्या इतिहासात कोणती योजना भारताची सर्वात अयशस्वी योजना मानली जाते? अ, अ 3 सारखा दिसतो की नाही? मग तिसरी योजना असं लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा.
मुघल राजवंशाचे संस्थापक कोण होते? तर बाबर. भारतीय अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचे प्रणेते कोणाला म्हणतात? तर डॉक्टर मनमोहन सिंग यांना भारतीय अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचे प्रणेते म्हणतात. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्राच्या विकासाला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले? तर औद्योगिक क्षेत्र. औद्योगिक क्षेत्र. पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले? तर कृषी क्षेत्र. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले. अंत्योदय कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय होते? तर गरिबातील गरिबांना मदत करणे हे जे काही उद्दिष्ट होतं हे अंत्योदय कार्यक्रमाचं होतं. पुढचा प्रश्न पहा. अनुसूचित जमातींची सर्वाधिक संख्या कोणत्या राज्यात राहते? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये अनुसूचित जमातींची सर्वाधिक संख्या राहते. भारतात छुपी बेरोजगारी सामान्यतः कोणत्या क्षेत्रात दिसून येते? तर कृषी क्षेत्रामध्ये. कृषी क्षेत्र. संदेश हे कोणाचे टोपणनाव आहे? तर अच्युत बळवंत कोल्हटकर. अच्युत बळवंत कोल्हटकर यांचं टोपणनाव आहे संदेश. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? सोपा प्रश्न आहे, वाघ. पुढील प्रश्न पहा. बुलढाणा जिल्ह्याचे हवामान कसे आहे? तर उष्ण व कोरडे. उष्ण व कोरडे. अक्षय ऊर्जा दिन कधी साजरा करतात? तर 20 ऑगस्ट. अक्षय ऊर्जा दिन 20 ऑगस्ट. भारतातील सफरचंदाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर जम्मू काश्मीर. जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान ही घोषणा कोणत्या पंतप्रधानांनी दिली? तर नरेंद्र मोदी यांनी जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान ही घोषणा दिली. पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? योग्य उत्तर आहे 1951. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ट्रिक सांगतो, लक्षात कसं ठेवायचं पहा. तुम्हाला पर्यायामध्ये 1952, 1953, 1954 असं असेल, 1951 असेल. आपल्याला काय म्हटलं आहे? पहिली. तर एक लक्षात ठेवायचं आहे, जो एकक स्थानचा अंक आहे ना तो एकच आहे. म्हणजे काय? 1951 यामध्ये एकक स्थानी अंक कोणता आहे? 1 आहे. पहिली. पहिली म्हणजे काय? 1 म्हणजे पहिली. मग यावरनं 1 वरनं 1 म्हणजे एकक स्थानी 1 आहे असं साल पाहायचं. 1951. ओके. गदर पक्षाचे संस्थापक कोण आहेत? तर लाला हरदयाळ हे गदर पक्षाचे संस्थापक आहेत. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी भारताचे राष्ट्रगीत लिहिले. दूरदर्शनचा शोध कोणी लावला? तर गॅलिलिओ. गॅलिलिओ. दिल्ली भारताची राजधानी कधी बनली? तर 1911. दिल्ली भारताची राजधानी कधी बनली? 1911. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ट्रिक सांगतो. तर काय करायचं आहे? आपण काय करतो, मराठीमध्ये 1 असा लिहितो, बरोबर? आणि इंग्रजीमध्ये हा काय झाला? 9 झाला. मराठीमध्ये आपण 1 असा लिहितो, 1 असा लिहितो आणि इंग्रजीमध्ये 1 असा लिहितो. तर काय करायचं आहे? हा जो 19 आहे ना, यामध्ये 9 दिसतोय ना, त्याला आपण 1च समजायचं. 1, 1, 1, 1 असं ध्यानात ठेवायचं. दिल्ली भारताची राजधानी कधी बनली? तर 1, 1, 1, 1 असं ध्यानात ठेवायचं. आणि ह्या 1ला असं मराठी कंपेअर करायचं. कसं काय? हा मराठी आहे नाही का? म्हणजे 1911 असं लक्षात ठेवायचं आहे. महाभारताचे लेखक कोण आहेत? तर महर्षी वेदव्यास हे महाभारताचे लेखक आहेत. तेलंगणा राज्याची राजधानी कोणती? हैदराबाद. हैदराबाद. कोणत्या भारतीय राज्यात सूर्य प्रथम उगवतो? तर अरुणाचल प्रदेश. जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? तर लेक सुपिरियर हे जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहेत. कोणत्या ग्रहाला संध्याकाळचा तारा म्हणतात? तर शुक्र ग्रहाला संध्याकाळचा तारा म्हणतात. सम्राट अशोकाचे शिलालेख प्रथम कोणी वाचले? तर जेम्स प्रिन्सेप यांनी वाचले. भारताचा शेक्सपियर म्हणून कोणाला ओळखले जाते? तर कालिदास यांना भारताचा शेक्सपियर म्हणून ओळखले जाते. हिंदी भाषेची लिपी कोणती? सर्वांना माहित आहे, देवनागरी.
विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पर्याय दिलेले असतील आणि तुमच्या लक्षात राहत नसेल किंवा तुम्हाला माहिती आहे, परंतु तरी थोडंफार कन्फ्यूज होत असेल, तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो. पहा, काय म्हटलं आहे? हिंदी, हिंदी, द, द हे अक्षर आहे की नाही? द वरनं देवनागरी असं लक्षात ठेवायचं आहे. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते? तर टोकियो. महात्मा गांधींचा वाढदिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर 2 ऑक्टोबर. सर्वात जुना वेद कोणता? ऋग्वेद हा सर्वात जुना वेद आहे. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे? तर स्टेप्स. स्टेप्स. महात्मा गांधींचे पूर्ण नाव काय आहे? मोहनदास करमचंद गांधी. मोहनदास करमचंद गांधी. राज्यसभेचे सदस्य किती काळासाठी निवडले जातात? तर 6 वर्ष. भारतीय संविधानात किती वेळापत्रके आहेत? तर 12 वेळापत्रके आहेत. शून्याचा शोध कोणी लावला? तर आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण आहे? नील आर्मस्ट्रॉंग. नील आर्मस्ट्रॉंग. भारतात पहिली इलेक्ट्रिक ट्रेन कधी धावली? 1925. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. भारतात पहिली इलेक्ट्रिक ट्रेन कधी धावली? 1925. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला खूप वेळा ट्रिक सांगितली आहे. जर राष्ट्रपती विचारलं, रा 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 र रा 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 राजेंद्र प्रसाद असं लक्षात ठेवायचं आणि पंतप्रधान जर विचारलं तर प वर्ण पंडित नेहरू असं लक्षात ठेवायचं आहे. कारण पर्यायामध्ये पंडित नेहरू असणार आहे, पर्यायामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद असणार आहे. त्यावेळेस कोणीही कितीही अभ्यास करणार असला तर वेळेवर थोडंफार कन्फ्यूज होतं. म्हणून लक्षात ठेवा, पंतप्रधान जर विचारलं प प प वर्ण पंडित नेहरू आणि राष्ट्रपती विचारलं तर पहिलं अक्षर रा आहे, रा वर्ण राजेंद्र प्रसाद असं लक्षात ठेवायचं आहे. जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर आशिया हा जगातील सर्वात मोठा खंड आहे. सोपा प्रश्न आहे, सर्वांना माहीत आहे. मग सर्वात लहान खंड कोणता? तर ऑस्ट्रेलिया. आशिया सर्वात मोठा, ऑस्ट्रेलिया सर्वात लहान. पुढचा प्रश्न पहा. स्वतंत्र भारताचे पहिले संरक्षण मंत्री कोण होते? तर सरदार पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले संरक्षण मंत्री होते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ट्रिक सांगतो. संरक्षण मंत्री म्हटले की नाही, पहिलं अक्षर काय आहे? स स स. नंतर काय आहे? र र स र स र म्हणजे संरक्षण स आणि र. सरदार पटेल, सरदार पटेल असं लक्षात ठेवायचं आहे. संरक्षण यामध्ये सर सर सौर सरदार पटेल असं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? तर जॉन मथाई. डॉक्टर जॉन मथाई. विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थी असं म्हणत असतील की सर तुम्ही काही पण ट्रिक लावता. मित्रांनो, जेव्हा प्रत्यक्ष आपण पेपरला बसतो, आपल्याला 4 पर्याय येतात, त्यावेळेस आपल्याला कधी-कधी कन्फ्यूज होतं, नेमकं सरदार वल्लभभाई पटेल संरक्षण मंत्री आहे की दुसरं कोणी आहे? कारण पर्याय असे असतात की त्यांनी सुद्धा यांच्याबरोबर कुठेतरी काहीतरी काम केलेलं असतं. ओके. त्यामुळे मी तुम्हाला ट्रिक सांगत असतो. ज्यांना आपल्या ट्रिक्स आवडतात त्यांनी लिहून ठेवा. ज्यांना आवडत असतील तर काही अडचण नाही. ओके. संरक्षण सर आहे की नाही, तर सर मग सरदार सरदार पटेल असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. राज्यघटनेच्या कोणत्या कलमात मंत्रिमंडळाची नियुक्ती आणि पदावरून काढून टाकण्याची तरतूद आहे? तर कलम क्रमांक 75. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. आत्ताच वही पेन घ्या आणि लिहून ठेवा. राज्यघटनेच्या कलम 75 मध्ये मंत्रिमंडळाची नियुक्ती आणि पदावरून काढून टाकण्याची तरतूद आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? तर सर्वांना माहिती पाहिजे, B.R. आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न पहा. केंद्रीय मंत्रिमंडळाचे मंत्री कोणाला जबाबदार असतात? तर लोकसभा. लोकसभा. दोन्ही सभागृहांचे सदस्य नसतानाही एखादी व्यक्ती किती काळ मंत्रिपद भूषवू शकते? तर 6 महिने. लक्षात ठेवा, दोन्ही सभागृहाचे सदस्य नसतानाही एखादी व्यक्ती किती काळ मंत्रिपद भूषवू शकते? तर 6 महिने लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या पंतप्रधानांनी एकही दिवस संसदेत हजेरी लावली नाही? तर चौधरी चरणसिंह. पहा, कोणत्या पंतप्रधानांनी एकही दिवस संसदेत हजेरी लावली नाही? तर चौधरी चरणसिंह. चौधरी चरणसिंह लक्षात ठेवायचं आहे. प्रत्यक्ष कार्यकारिणीची संपूर्ण सत्ता कोणाकडे असते? तर मंत्रिपरिषद. मंत्रिपरिषद.
लोकसभेतील बहुमत असलेल्या पक्षाचे नेते कोण आहेत? तर पंतप्रधान. पंतप्रधान. कोणत्या पंतप्रधानांची नियुक्ती झाली तेव्हा ते दोन्ही सभागृहांचे सदस्य नव्हते? तर एच डी देवेगौडा. लक्षात ठेवा, एच डी देवेगौडा यांनी पंतप्रधान पद भूषवलेलं आहे. ओके. आणि ते दोन्ही सभागृहांचे सदस्य नव्हते तेव्हा त्यांची नियुक्ती झाली होती पंतप्रधान म्हणून. ओके. एच डी देवेगौडा. पुढचा प्रश्न पहा. संसदीय शासन व्यवस्थेत प्रत्यक्ष कार्यकारी अधिकार कोणाकडे आहेत? तर पंतप्रधान यांच्याकडे आहेत. सर्वात तरुण पंतप्रधान कोण बनले? तर राजीव गांधी. राजीव गांधी. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला छोटीशी ट्रिक सांगतो, लक्षात कसं ठेवायचं पहा. सर्वात तरुण, तरुण नाही का, महत्वाचा शब्द कोणता आहे? तरुण. हे पहिलं अक्षर खोडायचं, शेवटचं अक्षर खोडायचं, उरला काय? र. र. र वर्ण र र र राजीव गांधी असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. एकदा पद सोडल्यानंतर कोणत्या पंतप्रधानांनी पुन्हा पदभार स्वीकारला आहे? तर इंदिरा गांधी यांनी एकदा पद सोडलं आणि नंतर पुन्हा काय केलं? पदभार स्वीकारला होता इंदिरा गांधी. जवाहरलाल नेहरू नंतर भारताचे पंतप्रधान कोण होते? तर गुलझारीलाल नंदा. गुलझारीलाल नंदा. 21 मार्च ते 23 डिसेंबर या कालावधीत 21 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधीत उत्तर ध्रुवावर दिवसाचा प्रकाश किती असतो? तर 6 महिने. पहा, 21 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधीत उत्तर ध्रुवावर दिवसाचा प्रकाश किती असतो? म्हणजे किती? तर 6 महिने असतो. ओके. पुढील प्रश्न पहा. पृथ्वी तिच्या अक्षावर किती अंतरावर झुकलेली आहे? तर 23.30. 23.30. चंद्रग्रहण म्हणजे काय? तर पहा, जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा सूर्याचा पूर्ण प्रकाश चंद्रावर पडत नाही, याला चंद्रग्रहण म्हणतात. व्यवस्थित वाचा. जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, लक्षात घ्या, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये काय येते? पृथ्वी येते, तेव्हा सूर्याचा पूर्ण प्रकाश चंद्रावर पडत नाही, याला काय म्हणतात? चंद्रग्रहण. कोणत्या रात्री पूर्ण चंद्रग्रहण होते? तर पौर्णिमेच्या रात्री पूर्ण चंद्रग्रहण होते. सूर्यग्रहण म्हणजे काय? तर पहा, दिवसा जेव्हा जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा सूर्याची चमकणारी पृष्ठभाग चंद्रामुळे अस्पष्ट होते, याला सूर्यग्रहण म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये जेव्हा चंद्र येतो, काय म्हटलंय? सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये जेव्हा चंद्र येतो तेव्हा सूर्याची चमकणारी जो काही पृष्ठभाग आहे, जो काही सूर्याचा चमकणारा पृष्ठभाग आहे तो चंद्रामुळे अस्पष्ट होतो, याला काय म्हणतात? सूर्यग्रहण म्हणतात. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या दिवशी पूर्ण सूर्यग्रहण होते? तर अमावस्येच्या दिवशी पूर्ण सूर्यग्रहण होते. पुढचा प्रश्न. रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झाली? तर 1 मे 1897 रामकृष्ण मिशनची स्थापना. रामकृष्ण परमहंसांचे मूळ नाव काय होते? तर गदाधर चट्टोपाध्याय. गदाधर चट्टोपाध्याय. रामचरित कोणी लिहिले? तर संध्याकर नंदी. रामचरित संध्याकर नंदी यांनी लिहिले. पुढील प्रश्न पहा. रामचरित मानस हा ग्रंथ कोणी लिहिला? तर गोस्वामी तुलसीदास. गोस्वामी तुलसीदास. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं. पहा, रामचरित कोणी लिहिले? तर संध्याकर नंदी. आणि रामचरित मानस कोणी लिहिलं? तर गोस्वामी तुलसीदास. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. तुम्हाला पर्यायामध्ये संध्याकर नंदी पण असेल आणि गोस्वामी तुलसीदास सुद्धा असेल. पुढील प्रश्न पहा. रामानुजाच्या अनुयायांना काय म्हटले जात असे? तर वैष्णव. रामानुजांच्या अनुयायांना वैष्णव असे म्हटले जात असे. रामचरित मानसच्या लेखकाचे समकालीन कोण होते? तर सम्राट अकबर हे रामचरित मानसच्या लेखकाचे समकालीन होते. राष्ट्रीय रोगप्रतिकारशास्त्र संस्था कुठे आहे? राष्ट्रीय रोगप्रतिकारशास्त्र संस्था कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. DNA फिंगरप्रिंटिंग आणि डायग्नोसिस सेंटर कुठे आहे? तर हैदराबाद या ठिकाणी
DNA फिंगरप्रिंटिंग आणि डायग्नोसिस सेंटर आहे. पुढचा प्रश्न पहा. भारताच्या एकूण भूभागापैकी किती टक्के जमीन गाळाच्या मातीने व्यापलेली आहे? तर 24% जमीन. 24% जमीन ही गाळाच्या मातीने व्यापलेली आहे. वाळू आणि चिकणमातीच्या कणांचे प्रमाण अंदाजे समान असताना गाळाच्या मातीला काय म्हणतात? तर चिकणमाती म्हणतात. काय म्हणतात? चिकणमाती. पुढचा प्रश्न पहा. दामोदर नदीचा उगम कोठे होतो? तर छोटा नागपूर पठार या ठिकाणी दामोदर नदीचा उगम होतो. कोणत्या प्रकारच्या मातीला सर्वात कमी खताची आवश्यकता असते? तर गाळाची माती. ही जी काही माती असते या मातीला सर्वात कमी खताची आवश्यकता असते. विद्यार्थी मित्रांनो, आपले शेवटचे 2 प्रश्न आहे. कोणती नदी फक्त जम्मू आणि काश्मीरमधून वाहते? तर सिंधू नदी. सिंधू नदी. पंचगंगा आणि दूधगंगा कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर कृष्णा. लक्षात ठेवा, पंचगंगा नदी आणि दूधगंगा नदी या दोन्ही नद्या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.